नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण नागपंचमी विशेष असं हळदीच्या पानातल्या पातोळ्या बनवणार आहोत. खूप सिंपल रेसिपी आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे. हे मोठा जो नारळ असतो ना आपला, त्याच्या 1 वाटीचा खोबरा घेतलेला आहे. त्यातला फक्त मधला जो व्हाईट पार्ट असतो ना तोच घ्यायचा आहे. खालचा ब्राऊनवाला वगैरे जास्त घ्यायचा नाही तो. आणि छान कढईवर पहिले भाजून घ्यायचा, जेणेकरून त्यातला जो मॉइश्चर वगैरे असतो ना तो निघून गेला पाहिजे. मस्त सारण आपल्याला सुटसुटीत असं करायचं आहे. 2 ते 3 मिनटं मस्त असं पहिले आपलं परतवून घ्यायचा आपलं ओला खोबरा जो असतो तो. त्यानंतर मी काजू बदाम टाकलेले आहेत बारीक चिरून मस्त असं, जेणेकरून दाताखाली येतील ना त्या छान वाटतात. ते एकदमही बारीक केलेलं नाही आहे, फक्त तुकडे ठेवायचे आहे जेवढे आपले दाताखाली येतील असे. त्याच्यानंतर 1 वाटी भरून असं गूळ टाकलेला आहे बारीक चिरून, तोही मस्त असं परतवून घ्यायचा आहे. छान गूळ पूर्णपणे वितळला गेला पाहिजे. आता ही जवळपास चमचाभर अशी वेलची पूड टाकलेली आहे. त्याचा वास तो सुगंध येतोच, वेलचीचा तर येतो, पण हळदीच्या पानाचाही इतका सुगंध मस्त सुटतो ना मस्त असं. त्याच्यामुळे त्याचा आपल्या पातोळ्यांना खूप एक वेगळाच सुगंध येतो, खायला खूप मजा येते. आणि नंतर मस्त गूळ आटवून झालं ना प्रॉपर असं सुट्टं आपलं तयार झालं सारण. मग आता आपण सारण साईडला ठेवूया थंड व्हायला. त्यानंतर आता इथे एका भांड्यात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ. तांब्यामध्ये 1.5 तांबे पाणी टाकलेलं आहे. आपलं जेवढं हे असतं ना किती बनवायचं आहे पीठ वगैरे त्याच्यानुसार उकड किती काढायची त्यानुसार पाणी टाकायचं. त्यानंतर तूप टाकलेलं आहे, मीठही टाकायचं आहे, जेणेकरून थोडीशी चव येते. जास्तही टाकू नका, थोडंसंच आपल्या सारणावरची जी उकड असेल ना त्यालाच फक्त पाहिजे असतं ना, म्हणून आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि तूप टाकून झाल्यानंतर छान मस्त तूप वितळायला द्यायचं. त्यानंतर आपण तांदळाचं जे पीठ असतं ना आपलं ते टाकायचं आहे. आता इथे जसं उकडीच्या मोदकासाठी वगैरे वेगळं पीठ भेटतात तेही वापरू शकतात, पण मी ते हे नॉर्मल भाकरीचं पीठ असतं ना आपला घरी तोच वापरलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे, चाळून वगैरे घेतलेलं आहे पीठ. आणि त्याच्यानंतर टाकून झालं ना आपण की व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून उकड व्यवस्थित निघाली पाहिजे. उकड छान जेव्हा येते ना तेव्हाच आपल्या पातोळ्या म्हणा किंवा मोदक म्हणा खूप छान होतात तयार, लुसलुशीत असे. उकड मस्त अशी आपण झाली तयार की गॅस बंद करायचा आहे आणि परातीमध्ये वगैरे मोठ्या भांड्यामध्ये असं आपण मोकळं करायला ठेवायचं, जेणेकरून त्यातला जी वाफ वगैरे असते ना खूप गरम आहे आता, याच्यामुळे डायरेक्ट आपण हात नाही घालायचा आहे. पहिले ते चमच्या साह्याने आपण मस्त मोकळं करून घ्यायचं आहे. आता मी व्यवस्थित सगळं परातीमध्ये ना मोकळं करते, जेणेकरून त्यातली वाफ जी आहे ती निघून जाईल आणि थोडंसं थंड होईल पटकन. जास्तही एकदम थंड व्हायची वाट बघू नका, नाही तर मग त्याच्या गुठळ्या वगैरे तशाच राहतात, मग मोडल्या जात नाही. त्यासाठी आता मस्त इथे सगळं थोडंसं हलकं आपल्या हाताला जेवढं सोसेल ना तेवढं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी चमच्याचं वगैरे एक्स्ट्राचं काढून घेतलेलं आहे. आणि नंतर थंड पाणी आपलं जसं लागेल तसं घेते इथे मी. कारण का थंड पाणी का वापरते ना, कारण का कणिक तशी गरमच आहे भरपूर अशी, कारण का हाताला चटकेच लागत आहेत थोडेसे. आणि जर नसेल गरम एकदमच थंड असेल तर तुम्ही इथे पुन्हा थोडंसं कोमट पाणी वगैरे वापरू शकता. आणि मस्त अशी इथे कणिक मळून घ्यायचं आहे, जसं लागेल तसं थंड पाणी वापरलेलं आहे मी. आणि मस्त मऊसूद अशी कणिक तयार करून घेतलेली आहे बघा. मऊसूद कणिक होण्यासाठी ना मस्त असं छान मळली वगैरे गेली पाहिजे आणि उकडही चांगली यायला पाहिजे, त्याच्यानंतरच ती आपली मस्त अशी मऊसूद होते. आणि त्यानुसारच आपली मऊसूद जर कणिक झाली ना तर मग आपली ती पातोळ्या म्हणा किंवा मोदक म्हणा त्याची पारी खूप सुंदर येते, पातळ अशी करता येते जशी पाहिजे अशी आपल्याला. आता इथे कणिक मळून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा मळून घेतलेले आहे 1 मिनिटभर. आता नंतर जसं लागेल तसं एखादा पोर्शन घ्यायचा, एखादा गोळा घ्यायचा आहे, छान रोल करून घ्यायचा, थोडंसं तेल लावायचं आहे. आता इथे मी पोलपाटावर लाटून घेते. तुम्ही हाताच्या पारीने वगैरे बनवलात ना, हातावर जशी आपण मोदकाची पारी बनवतो ना तशी बनवलात तरीही चालेल, तसंही होते. आणि मस्त मी आता थोडीशीच लाटून घेते. आता हळदीची पानं इथे मस्त धुवून पुसून वगैरे घेतलेली आहेत ऑलरेडी. आता बघा इथे माझ्या पानं छोटीच असतात ना हळदीची जास्त, मग त्याच्यामुळे जास्त मोठे आपण करू शकत नाही. आता ही लाटून झालेली आहे आपल्या एक पातोळ्यासाठी. आता हे पानाचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत, कारण का असे लांबलचक असतात ती पानं, त्याच्यामुळे. आता ह्याच्या मधोमध सारण भरायचं आहे आपल्याला. जास्त एकदमही भरू नका, कारण का आपली पारी ती तुटायला नाही पाहिजे. तुटली तर त्यातला जो असं असतो ना आपला गुळाचा जो पाक असतो तो आपला जो बनवलेला असतो तो सगळा निघून जाईल, मग त्याची एवढी मजा नाही येत. त्यासाठी मधोमध सारण भरल्यानंतर मस्त असं फोल्ड करायचं आहे आणि साईडने आपण थोडंसं प्रेस करायचं आहे, जेणेकरून ते एकमेकांना
जे आपलं कणकेचं आहे ना व्यवस्थित चिपकले जाते. अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेतलेलं आहे. आता एका भांड्यात पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला. त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या मी पातोळ्या तयार करून घेतलेल्या आहे. एका एक ठेवलेल्या आहे चाळणीमध्ये आणि झाकण ठेवायचं आहे आणि 20 ते 25 मिनटं मस्त अशा वाफवून घ्यायचं आहे, जोपर्यंत पानाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत. आणि बघा आता मस्त पाक झालेले आहेत. 20-25 मिनटानंतर काढून घेतलेले आहेत प्लेटमध्ये. थोडंसं थंड झाल्यानंतर आता इथे तुम्हाला खोलूनही दाखवते. बघा किती मस्त ना, लुसलुशीत, अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहे आणि खायला तर इतकी सुंदर आणि ते सुगंधित होती ना, तुम्हाला कायच सांगू. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी. आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता भेटूया आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये.